म्हणजे ही माणसांच्या मनात संस्कार, लोकांना भीतीचं वातावरण निर्माण करायची गोष्ट आहे. म्हणून माझं तुम्हाला एक पण सांगणं आहे, आतापर्यंत आमच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आले तो इंटरेस्ट छानपणा केला आणि 1 hourच्या सॅलरी माझे माणसं ड्रॉ करून त्यांना लॉस म्हणून बसले. पण आता एक काही माणसाचा 1 दिवसाचा पगार टाकून देणार नाही, तेपर्यंत दिल्लीची संसद आम्हाला ऑर्डर देत नाही. कारण हा पब्लिक सेक्टरचा पूर्ण झालेला देशव्यापी स्ट्राईक होता, याला कुठल्याही स्वतंत्र मालमत्तेचा अधिकार नाहीये. आणि त्यासाठी कोणी आपल्या ऑफिसला घेऊन द्यायचं म्हटलं तर त्याची या जॉईंट फोरम समोर त्याला आला, त्याला तो जॉब विचारेल जॉब विचारतो. कॉंग्रेस वेळ तर भरपूर आपल्याला कमी आहे, कारण आपण आता दुसऱ्या दिशेने चाललेलो आहोत. मॅनेजमेंटला पूर्ण त्रास होत असेल, त्रास तर झालाच पाहिजे, कारण काय काय चुक्या करतात त्यांचं सुद्धा त्याचं पठण झालं पाहिजे. आपल्या डिपार्टमेंटमध्ये 8 ते 10 स्वतःच्या वेतन आहेत. मला तर वाटतं हाजी मोजल्या तर 15 वेतन, तिथे 25 वेतन उभे लागतील एवढे आपल्याकडे स्वतंत्र भारतीय आहे. पण यांना काय उठवलं माहिती नाही. यांनी एक स्वतंत्र 55 लाख रुपयाचा एस्टिमेट पास करून पार्टीमध्ये स्वतः गेले जाता पार्किंग करतात. पार्किंग कोणाला ते या बाहेरच्या गाड्या येतात त्या पावसात भिजल्या पाहिजे. अच्छा बाहेरच्या गाड्या तुमच्या आणि आमच्या आहेत ना, काय जेवढं त्याची व्यवस्था करेल. उलट त्याला इथे आतमध्ये उभं राहून देतात ना, त्याचा पार्किंग चार्ज घेतो. कारण मुंबईमध्ये कुठेही गाडी लावली तरी 10 रुपये 5 मिनिटाला लागतात. तर काँग्रेस आता याच्यामध्ये सर्व येणार याच्यावर जर आपण सर्व एक चुकीने उभे राहिला तर मला नाही वाटत यांना आपण यांची दिशा दाखवून देऊ शकतो. आणि असेच तुम्ही गंभीरपणे सर्व या जय फोरमच्या पाठीमागे उभे राहा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.